LGBTQIA+ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्युअर आणि असेक्शुअल आणि जे प्लस जे साईन आहे ना, ते इतर लैंगिक ओळखीचं ते एक चिन्ह आहे. तर मला कधी कुठल्या मुलीबद्दल वाटलं नाही, की अरे वाह! ही मुलगी खूप छान दिसते, हिला आपण विचारायला पाहिजे, असं मला कधी वाटलंच नाही. माझं आकर्षण हे मुलांकडेच होतं. तेव्हा मला असं वाटलं, की हां, माझं काहीतरी वेगळंच आहे. तुमच्यामध्ये पुरुष कोण आणि स्त्री कोण? तर असं काहीच प्रकार नसतो. त्याच्यामध्ये दोन्ही पण मुलंच असतात. फरक एवढाच आहे, की लिंग सारखं आहे आणि बाकी सगळं सेम आहे. सामान्य लोकांमध्ये हा गैरसमज असा आहे, की अरे हे समलिंगी लोक आहेत म्हणजे ह्यांना फक्त ना शारीरिक संबंधांची लेणं देणं असतं. ते लोक आम्हाला अशा प्रकारचे इशारे करतात, की जसं काय आम्ही प्रॉस्टिट्यूशन्स आहोत. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. म्हणजे जसं तुम्ही प्रेम करता तसंच आम्ही प्रेम करतोय. वेगळं काहीच नसतं. फक्त फरक एवढा आहे, की एक मुलगा आणि एक मुलगी जसं असतं तसं आमच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगा, एक मुलगी आणि एक मुलगी. माझं नाव आहे अजिंक्य आणि मी LGBTQIA+ समुदायाचा एक भाग आहे आणि विशेष म्हणजे मी एक समलिंगी आहे आणि ही माझी ओळख नुसती ओळख नसून ते मी जो अभिमानाने मी तो स्वीकारलेला आहे आणि तसेच ही माझी नुसती ओळख असून माझ्यासारख्या असणाऱ्या इतर समाजातील लोकांना त्यांच्या भावना इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा हा अ, रस आहे आणि ही माझी इच्छा आहे की इतर लोकांच्या आमच्या भावना ह्या इतर लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी माझी इच्छा आहे. माझ्या भावना इतर मुलांपेक्षा ह्या वेगळ्या होत्या हे मला खूप एका दिवसामध्ये नाही जाणवलं. जसं-जसं वय वाढत गेलं तसं-तसं मला जाणवायला लागलं, की माझं जे इतरांच्या प्रती आकर्षण आहे किंवा माझ्या भावना आणि माझ्याकडून माझा बघण्याचा दृष्टिकोन हा एक प्रकारे समाजाने मुलांकडून अपेक्षित असलेल्या चौकटीपेक्षा वेगळा आहे. तर सुरुवातीला मला तर माझ्या मनामध्ये इतके प्रश्न होते, की गोंधळ, प्रश्न, ताण-तणाव होता, की अरे, हे फक्त माझ्याच बाबतीत घडतंय का? किंवा मी इतरांपेक्षा वेगळा आहे का? असे मनामध्ये पूर्ण प्रचंड त्याचा न्यूनगंड निर्माण झालेला होता. नंतर हळू कालांतराने मी जेव्हा स्वतःला समजावलं, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मला कळलं, की ही एक भावना आहे, ती नैसर्गिक भावना आहे आणि त्यात काहीच चुकीचं नाही आहे. जेव्हा मी पहिलं सर्वप्रथम स्वतःला मी ॲक्सेप्ट केलं, की मी समलिंगी आहे आणि त्यात काहीच चुकीचं नव्हतं आणि स्वतःला स्वीकारण्याचा आणि स्वतःला ॲक्सेप्ट करण्याचा हा जो प्रवास होता तो काही सोपा नव्हता. शाळा संपली आणि कॉलेज चालू झालं त्यावेळेलाच मला हे असं कळलं, की माझं मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे. वेगळा आहे म्हणजे फक्त की माझं लैंगिक आकर्षण आहे ते एका सेम लिंगावरती आहे. जाणीव झाली ही म्हणजे शाळेमध्ये असताना कधी मी जास्त करून बघायला गेलं स्पष्ट सांगायचं झालं तर मी जास्त करून मुलांमध्ये नसायचो. म्हणजे माझ्या जास्त करून मैत्रिणीच असायच्या. गृहपाठ वेळेवरती करणं किंवा कोणत्याही खेळांमध्ये भाग न घेणे म्हणजे मला तसं नाहीच आवडायचं. मला अभ्यास करायला फक्त आवडायचा. तर त्याच्यानंतर मग असं मला कधी कुठल्या मुलीबद्दल वाटलं नाही, की अरे वाह! ही मुलगी खूप छान दिसते, हिला आपण विचारायला पाहिजे, असं मला कधी वाटलंच नाही. माझं आकर्षण हे मुलांकडेच होतं. तेव्हा मला असं वाटलं, की हां, माझं काहीतरी वेगळंच आहे. तेव्हा मला जाणीव झाली, की माझं आकर्षण हे मुलांच्या प्रती आहे, ना की मुलींचं. मानसिक त्रास तसा झाला कारण की ही अशी गोष्ट होती, की ती ज्या म्हणजे माझ्या मित्र सर्कलमध्ये जर सांगायची झाली तर ते ते काय माझ्याबद्दल विचार करतील किंवा ती गोष्ट कशाप्रकारे घेतील ह्याची मला खूप भीती वाटायची, की त्यांनी माझ्याशी मैत्री तोडली तर किंवा त्याने काहीतरी म्हणजे ते काही एक प्रकारचं बोललं तर त्याने एक प्रकारे मला नाव ठेवलं तर किंवा माझ्याशी त्यांनी बोलण्यात बंद करून टाकलं तर ही मनामध्ये माझ्या भीती होती. पण तरी पण मी पहिलं लपून-छपूनच राहायचो. मी कोणाला असं सांगायचो नाही, की माझ्या मनामध्ये अशी एका मुलाबद्दल अशी भावना आहे करून. त्याच्यानंतर मग एक माझा मित्र आहे त्याला त्याला असं आपसुकच माझ्या मोबाईलमधून कळलं. तेव्हा त्याने मला वाटलं, की झालं आता माझी मैत्री त्याच्याबरोबरची तुटली. पण त्याने मला पुढच्या काही 10 सेकंदामध्ये त्याने सांगितलं, की "अरे मित्रा, तू काही टेन्शन घेऊ नको. तू कसाही असलास तरी तू माझा मित्र आहेस आणि कायम राहशील." अजूनही तो माझा मित्र आहे. खरं सांगायचं झालं तर माझ्या घरी हे कोणाला माहीत नाही आहे. पण दुसरी गोष्ट विशेष मला सांगावीशी वाटते, की जे मी आतापर्यंत प्राईड प्रोजेक्ट जे मी अटेंड केलेत, त्याचे जे व्हिडिओज किंवा पोस्ट जे आहे ते मी माझ्या WhatsApp स्टेटसला किंवा Instagram अकाउंटवरती मी पोस्ट करतो. माझे घरचे, माझे नातेवाईक सगळे ते लोकं बघतात. मग त्यांनी कधी मला असं विचारलं नाही, की "तू अशा प्रकारचे कपडे का घातलेस?" किंवा "तू ज्यांच्याबरोबर फोटो ठेवले, त्या लोकांनी अशा प्रकारचे कपडे का घातलेत?" किंवा "बाबा ते थोडेसे वेगळे का आहेत?" त्यांनी कधी असं मला विचारलं नाही. पण अजून मी स्वतःहून त्यांना अजून सांगितलेलं नाही आहे. कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कळेल. आत्ताचे जे म्हणजे माझे नवीन मित्र-मैत्रिणी म्हटलंच तर त्यांना तर ते खूप असं आवर्जून मला विचारतात, की "अरे तुझे पोस्ट खूप छान असतात
किंवा तुमचे ते असे काही फंक्शन्स वगैरे असतात ते खूप छान असतात, आम्हाला पण बघायला आवडते, कधी असेल तर तू आम्हाला सांग. त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं ॲज अ जसं मी आहे समलिंगी, तसं त्या लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं. आणि जे माझं फार अगोदर म्हणजे शाळेतले जे मित्रमैत्रिणी माझ्या आहेत त्यांनाही माहिती आहे, पण त्यांनी पण मला ॲक्सेप्ट केलं. कारण त्यांनी कधी असं माझा तिरस्कार नाही केला किंवा त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं असं नाही आहे. ते जसे ते अगोदर माझे मित्रमैत्रिणी तसे ते आता पण आहेत. पहिलं म्हणजे LGBTQIA+ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्युअर आणि असेक्शुअल. आणि जे प्लस जे साईन आहे ना, ते इतर लैंगिक ओळखीचं ते एक चिन्ह आहे. जसं की असेक्शुअल आहे. त्याच्यानंतर एक बोलायला गेलं तर ज्यांना कसं सांगता येईल, की त्यांना भावनाच नाही आहे. भावना म्हणजे सेक्सच्या रिलेटेड त्यांना भावनाच नाही, की त्यांना त्याच्याबद्दल काही वाटतच नाही. असा एक प्रकार म्हणजे त्याचे बरेच प्रकार आहेत. पॅनसेक्शुअल आहे. खूप असे त्याचे प्रकार आहेत. ते प्लसचं चिन्ह आहे त्याच्यामध्ये खूप आहे. त्यामुळे त्याचं एक्झॅक्ट असं सांगता नाही येणार. त्याचे अर्थ खूप निघतात. मी पहिली प्राईड 2019ला केली. आमची जी मुंबईला होते, मरीन लाईन्सला होते. तिकडे मी पहिली प्राईड अटेंड केली. ती हमसफर ट्रस्टला माझे मित्र होते. त्यांनी मला सांगितलेलं की अशी अशी प्राईड येते, तू ये. तेव्हा मी माझी पहिली फर्स्ट प्राईड तिथे अटेंड केली. तेव्हा अनुभव असं होतं की मला पहिली गोष्ट म्हणजे हे माहीत नव्हतं की तिकडे नेमकं काय असतं. पण जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा तिथे अटेंड केले, तेव्हा तिकडे इतके म्हणजे इतके त्या समुदायातले म्हणजे आमच्या समुदायातले तिकडे एवढे लोकं होते की त्यांनी वेगवेगळ्या रंगाचे कपडे घातलेले, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी गेटअप केलेला. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स होते. आमच्या LGBTचा हा जो फ्लॅग आहे तो होता. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ते घोषणा वगैरे देत होते आणि एकदम अशी जवळ-जवळ 1.5 तास चालणारी ती रॅली होती. आणि इतके म्हणजे माझा तो पहिला अनुभव एवढा खूप छान होता ना, की मला म्हणजे खूप मी भारावून गेलो होतो तेव्हा. आणि तेव्हा ठरवलेलं की आपण प्रत्येक प्राईड अटेंड करायची. तर आतापर्यंत मी करतोच आहे. पुढे पण करेन. प्राईडमध्ये ॲक्च्युली असं असतं की त्या ज्या 28 जून 1970ला इकडे न्यूयॉर्कमध्ये एक दंगल झाली होती ग्रीनविच स्टोनवॉलच्या इथे. त्याच्या निषेधार्थ म्हणून त्यांनी 28 जून 1970ला त्यांनी पहिली प्राईड काढलेली. त्याच्यामध्ये स्वतःच्या समान हक्कांसाठी, समविवाह कायद्यासाठी, तसेच आम्हाला पण समान वागणूक मिळायला पाहिजे, यासाठी त्यांनी मोर्चा काढला होता. आणि तिथपासून ती जी प्राईड चालू झाली, ती प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ती प्राईड सेलिब्रेशन करतात. खरं सांगायचं झालं तर मी जिथे आता काम करतो, तिथे मी पहिलं ही माझी जी गोष्ट आहे ती मी लपवूनच ठेवलेली. पण 2022ला मी जेव्हा पुण्याची प्राईड अटेंड केलेली, तेव्हा माझ्याकडून चुकून पुण्याचे सगळे स्टेटस मी WhatsApp स्टेटसला ठेवलेले. आणि तेव्हा सगळ्या ऑफिसमधल्या लोकांनी ते स्टेटस बघितले आणि हे मला फार नंतर कळालं. पण मला वाटलं की झालं आता सगळ्यांना कळलं. पण त्यांचा जो रिस्पॉन्स होता तो पूर्ण पॉझिटिव्हली होता. त्या लोकांनी मला पर्सनली मेसेज करून असं सांगितलं की वी आर रिअली प्राऊड ऑफ यू, की तू असा आहेस आणि आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. कोणीच मला माझी टिंगरटवाळी केली नाही किंवा त्याने मला असं एक हा काहीतरी वेगळाच माणूस आहे अशा प्रकारे त्यांनी मला बघितलं. उलट त्याने मला सपोर्ट केला. त्याच्यानंतर आता पण ते लोकं मला विचारतात की अरे तुझा तो फंक्शन नसतो का? ते तू स्टेटस वगैरे ठेवतोस ते आम्हाला ना बघायला खूप आवडतं. तर ते कधी असेल असे ते मला आवर्जून विचारतात. किंवा कधी-कधी ते मला बोलतात की तुला जर काही लागलं ना गेटअप करण्यासाठी तर तू आमच्याकडे माग, आम्ही तुला नक्कीच देऊ. असं पण ते मला सांगतात. भावना अशी आहे की कसं आहे की आता आमचा हा जो फ्लॅग आहे तो रंगीबेरंगी आहे. त्यामुळे लोकांना आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत. पण वेगळे म्हणजे कसे, आमच्या भावना ह्या वेगळ्या आहेत. त्यामुळे लोकांना कसं आहे की काहीतरी युनिक करायचं, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं, की तुम्ही आमच्याकडे बघा, आम्ही पण तुमच्यासारखेच आहोत. आम्हाला पण तुमच्यासारख्या भावना आहेत. आणि ते एक आमचा तो एक उत्सव असतो. त्यामुळे लोकं काहीतरी वेगळं काहीतरी असं ट्राय करतात. नवीन-नवीन रंगीबेरंगी कपडे घालून काहीतरी असतं युनिक. म्हणून ते तसे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून ते लोकं तिकडे येतात. स्वतःला असं ते प्रेझेंट करतात. कारण की खूप जणांना आमच्यामध्ये बघायला गेलं तर फॅशन डिझायनिंगची खूप आवड असते. त्यांना तशी संधी मिळत नाही. तर ते ह्या माध्यमातून ते गेटअप करून ते दाखवतात की बाबा अशा प्रकारचंही फॅशन असू शकतं किंवा आम्हाला पण तुम्ही संधी द्या, की आम्ही त्याचं नक्कीच सोनं करू. असं मी एक सांगू इच्छितो की आमची जेव्हा प्राईड असते तेव्हा आम्ही ना एक खूप आनंदाने एक घोषणा देतो. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. म्हणजे जसं तुम्ही प्रेम करता तसंच आम्ही प्रेम करतो. वेगळं काहीच नसतं. फक्त फरक एवढा आहे की एक मुलगा आणि एक मुलगी जसं असतं तसं आमच्यामध्ये एक मुलगा आणि मुलगा, एक मुलगी आणि एक मुलगी. आता जसं तुम्ही मला विचारलंत की तुमच्यामध्ये असा गैरसमज आहे की तुमच्यामध्ये पुरुष कोण आणि स्त्री कोण? तर असं काहीच प्रकार नसतो. त्याच्यामध्ये दोन्ही पण मुलंच असतात. त्यांना एकमेकांबद्दल एकमेकांची भावना असते. त्यांचे इमोशन एकमेकांबरोबर मध्ये जुळलेले असतात. त्यामुळे ते एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांबद्दल आदर, प्रेम, भावना दाखवणं हाच तो प्रकार होतो. फक्त फरक एवढाच आहे की लिंग सारखं आहे.
आणि बाकी सगळं सेम आहे. मोस्टली अजून पण आहे ना, सामान्य लोकांमध्ये हा गैरसमज असा आहे की अरे हे समलिंगी लोक आहेत म्हणजे ह्यांना फक्त ना शारीरिक संबंधांचीच लेणं देणं असतं. पण मुळात ते तसं नाही आहे. जसं तुम्हाला भावना आहेत तशा आम्हालाही भावना आहेत. आमच्या पण भावना अशा आहेत की आम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल आम्हाला जर काही वाटत असेल तर आम्ही ते त्यांच्याकडे आमच्या परीने आम्ही एक्सप्रेस करतो. ह्याचा अर्थ असा नाही होत की आम्हाला फक्त शारीरिक सुखाचीच गरज आहे. तर हा पूर्णपणे गैरसमज आहे आणि तो माझ्याकडे खूप वेळा लोकं मला असे विचारतात. कधी-कधी सार्वजनिक ठिकाणी ट्रॅव्हल करताना पण आम्हाला असे अनुभव आलेत, की ते लोकं आम्हाला अशा प्रकारचे इशारे करतात, की जसं काय आम्ही प्रॉस्टिट्यूशन्स आहोत. पण मुळात तसं नाही आहे. तर ह्या लोकांनी हा गैरसमज त्यांच्या डोक्यातून काढून टाकावा, असं मला तरी वाटतं. मी जेव्हा परेल विलेजला राहायचो, तेव्हा तिकडे माझा एक मित्र होता. आणि तेव्हा त्याने तो फर्स्ट टाईम मला चेंबूरला एका पबमध्ये घेऊन गेला होता. तो कलर पॉझिटिव्ह म्हणून त्यांचं एक नवीन ऑर्गनायझेशन चालू झालं होतं आणि त्यांनी मला सांगितलेलं की ही एल-जी-बी-टी कम्युनिटीचा एक पब आहे आणि त्यांची तिथे पहिली फर्स्ट पार्टी आहे, तर आपण जाऊया तिकडे. तर मग मी म्हटलं की मला काही एक्सपिरियन्स नाही, तर तू बाबा माझ्याबरोबरच राहा. तर तो मला तिथे घेऊन गेला. तर तिकडे त्यांची जी होस्ट होती ना, ती गंगा होती. तर आमची तिकडे पहिली ओळख झाली. त्याच्यानंतर मग हळू मग ती आमच्याकडे कसे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स असतात, प्रोग्राम असतात, प्राईड असते, ट्रिप्स असतात. तिथे पण आमची तिच्याबरोबर ओळख झाली. त्याच्यानंतर मग आमची खूप चांगली मैत्री झाली. त्यामुळे आम्ही खूप चांगले आमचं असे मैत्रीचे संबंध आहेत. तर मग आता ती मला दादा म्हणते. तर मग एका जो तुम्ही फोटो बघितला आहे ना, तो एका पार्टीमधला आहे. तेव्हा नुकती रक्षाबंधन होऊन गेलेली आणि तेव्हा रक्षाबंधनच्या वेळी तिने मला बोलवलेलं. पण तेव्हा खूप पाऊस असल्यामुळे मला तिच्याकडे जाता आलं नव्हतं. पण ती त्या पार्टीला आलेली. तेव्हा मग तिने रक्षाबंधन तिथे सेलिब्रेशन केलेलं आहे. सर्वच लोकं आपल्या परीने म्हणजे आपण जसा विचार करतो त्याचे समोरची व्यक्ती विचार करेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येकाची विचार करण्याची कल्पकता खूपच वेगळी असते. त्यामुळे असं बऱ्याच वेळा झालं की समजा ते ह्यांना समजलं, तर ते लोकं माझ्याबद्दल काय विचार करतील? ते माझ्या घरच्यांना काय बोलतील किंवा ते माझ्या घरच्यांना काय विचारतील किंवा बाबा तुमचा मुलगा असा आहे वगैरे, वगैरे. तर असे मनात प्रश्न यायचे किंवा नातेवाईकांमध्ये बघायला गेलं तर ए टू झेड मी कोणालाही कुठल्याही सोशल मीडियावरून ब्लॉक केलेलं नाही आहे. सगळे माझे पोस्ट बघतात. पण एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं की अजूनपर्यंत त्यांनी मला एकदाही विचारलेलं नाही आहे की हे असं का? की तू लिपस्टिक का लावली आहेस त्या फोटोमध्ये किंवा तुझ्याबरोबर जो आहे त्याने साडी का घातली आहे किंवा त्याने साडी घातली मग त्याला दाढी का आहे? असं त्याने मला कधीच विचारलं नाही. इव्हन काय रिलेटिव्ह असे आहेत की ते माझ्या पोस्टला लाईकसुद्धा मारतात. त्यामुळे मला वाटत नाही की त्यांना ह्या गोष्टीचे काही प्रॉब्लेम असेल. कारण की समोरून तरी मला अजून तसा काही प्रश्न आलेला नाही आहे. मला तरी वाटत नाही आहे की काही विशेष असं काही होईल. मला फक्त अपेक्षा माझ्या कुटुंबाकडून आहे की माझ्या कुटुंबाने मला समजून मला त्यांनी सपोर्ट करावं एवढंच. बाकी मला इतर कोणाकडूनही अपेक्षा नाही आहे. तुम्ही जर मला ॲक्सेप्ट केलं तर खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला नाही पटलं तर तुम्ही विषय तिथे सोडून देऊ शकता. चांगला अनुभव म्हटलं ना तर जास्त करून माझ्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा आता तरी कॉलेजच्या नंतरच जास्त करून मी ह्या सर्व गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झालो आहे. त्यामुळे जास्त करून ऑफिसमध्ये मोस्टली मुली माझ्याशी खूप क्लोजमध्ये बोलतात. ते म्हणजे एक विश्वास म्हणून ते लोकं माझ्याशी जास्त गोष्टी पर्सनली ते माझ्याशी जास्त शेअर करतात. म्हणजे त्यांना माझ्याप्रती त्यांना एक विश्वास आहे की हा आम्हाला धोका देणार नाही किंवा हा आमचं सिक्रेट अजून कोणाला जाऊन सांगणार नाही किंवा त्यांचे काही पर्सनल इश्यू असतील तर ते लोकं मला येऊन सांगतात. तसे मित्रांमध्ये पण असंच आहे. असं काही म्हणजे खरं सांगायचं झालं ना की ते मला खूप अभिमान वाटतो की त्या लोकांनी मला असं ॲक्सेप्ट केलं आहे. जसं मी आहे तसं. त्यांनी कधीच माझा तिरस्कार केलेला नाही. कधी किंवा काही म्हणजे असं मला वाईट वाटेल किंवा माझ्या मनाला दुखेल असं त्यांनी कधीच माझ्याशी अजूनपर्यंत तरी कोणी मला असा त्रास वगैरे दिलेला नाही. आम्हाला समलिंगी विवाह कायदा हा म्हणजे कायदा केलाच पाहिजे. आता नेपाळच्या हायकोर्टाने तिकडे त्यांना मान्यता दिलेली आहे. नेपाळमध्ये आता हे लीगल झाले समान विवाह कायदा. तसंच भारताने पण लवकरात लवकर करावं आमची खूप इच्छा आहे. कारण की बरेचसे असे कपल आहेत की ते ह्या गोष्टीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत की कधी भारतामध्ये हा कायदा होतोय आणि आम्ही एकमेकांशी लग्न करून आम्ही ॲज अ कपल म्हणून आम्ही एका घरामध्ये राहू. कारण की आता पण खूप असे कपल आहेत की जे लोकं ॲज अ बॅचलर म्हणून राहतात दुसरीकडे रूम घेऊन किंवा असे पण कपल आहेत की जे फॅमिलीसोबत राहतात. पण ते असे अजून ओपन झालेले नाही आहेत. कारण की त्यांना भीती ह्या गोष्टीची वाटते की जेव्हा घरात कळेल त्यामुळे घरचे लोकं त्यांना ॲक्सेप्ट करतील की नाही करतील. शेजारचे पाजारचे सो कॉल्ड ते 4 लोकं काय म्हणतील? ते 4 लोकं काय म्हणतील? ह्याच्या विचारातून ते लोकं अजून पण लपून-छपून राहतात. ते पूर्णपणे ओपन झालेले नाही आहे. कारण की कायदाच आपल्याकडे अजून तसा झालेला नाही. त्यामुळे काही लोकांना कायद्याची पण खूप भीती वाटते. अरे आपण जेलमध्ये गेलो तर असं. पण आता तर तसं नाही आहे. फक्त समलिंगी विवाह अजून झालेला नाही आहे. तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी म्हणजे आमच्या समुदायाची पूर्ण इच्छा आहे. समाजाकडून आम्हाला अपेक्षा अशी आहे की तुम्ही आम्हाला ना असं वेगळं म्हणून बघू नका. तुम्ही कुतूहलाने न बघता ना तुम्ही आम्हाला माणूस म्हणूनच बघा.
जसं तुमच्याकडे जसं तुम्हाला भावना आहे, तुमचं प्रेम आहे, आदर आहे, सेम तसाच आम्हाला पण आहे. तुम्ही त्या हिशोबानेच आम्हाला बघा. जसं आम्हाला ते बोलतात ना, की जगा आणि जगू द्या. जसं तुम्ही जगता, जसं तुम्ही प्रेम करता, तसं आम्हालाही प्रेम करू द्या. आम्ही पण माणसंच आहोत. आम्हाला पण तुमच्यासारख्या भावना आहेत, इच्छा आहेत, आमची स्वप्न आहेत. आमचे म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत, ज्या आम्हाला पण तुमच्यासोबत करायच्या आहेत, तुम्हाला घेऊनच करायच्या आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला असं वाईट टाकल्यासारखं करू नका. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. जर तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल, तर तुम्ही आम्हाला येऊन विचारा. स्वतः कुठलीही गोष्टीचा विचार न करता एखाद्याबद्दल न्याय करणं आणि समोरच्याला खूप असं खालच्यापणा दाखवणे किंवा त्याला तोडून घालून पाडून बोलणं हे फार चुकीचं आहे. त्यामुळे काय होतं, की जर समोरचा व्यक्ती त्याच्याशी असं वागत असेल, तर आम्ही तुमच्याकडून काय अपेक्षा करू शकतो? आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तरी समाजाला किंवा आमच्या तरुण लोकांना तरी मी हेच सांगेन, की तुम्ही स्वतःला कमी समजू नका. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या पायावरती उभे राहा आणि विश्वासू लोकांशी तुम्ही बोला आणि कुठलंही काहीही झालं, कितीही झालं तरी टोकाचे निर्णय घेऊ नका आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, की तुम्ही स्वतःला कधीच कमी समजू नका.